आज सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे। राज्य सरकारने हिंदी सक्ती केलेली आहे, त्या विरोधात मंच मैदानात उतरले। आजपासून कशा प्रकारे हे आंदोलन होणार आहे? राज्य सरकारने जो हिंदी सक्ती लादण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे त्याचा विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज संपूर्ण मुंबईभर ही सह्यांची मोहीम राबवण्यात आलेली। एक सही हिंदी सक्ती विरोधात अशा प्रकारचे हे अभियान आहे आणि यामध्ये आमची विनंती आहे जास्तीत जास्त मराठी लोकांनी यामध्ये सामील झालं पाहिजे। जो महाराष्ट्र राज्यामध्ये जो हिंदी सक्ती लागू करून मराठी भाषा संपवण्याचा जो डाव आहे राज्य सरकारचा, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि होऊन देणार नाही हे आधीच राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलेले आहे। त्यानुसार प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी पेटून उठलेला आहे आणि हिंदीची सक्ती महाराष्ट्र राज्यात होऊ दिली जाणार नाही। ज्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, संत ज्ञानेश्वरांचं आहे, त्या राज्यात जर मराठी भाषा टिकवण्यासाठी जर आंदोलन करावं लागत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काही नाही। मी या निमित्ताने राज्य सरकारचा निषेध करतो आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा। 1ली ते 5वी पर्यंत हिंदी सक्ती करण्याची काही गरज नाहीये। त्यामुळं आपली मराठी भाषा, मराठी अस्मिता टिकवण्यासाठी तुम्ही सुद्धा एक मराठी म्हणून हा निर्णय मागे घेतला पाहिजे ही मी राज्य सरकारला विनंती करतो।